पुण्यामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली, जेव्हा एक मुलगा रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका म्हातारीला मदत करायला गेला. पण त्यानंतर घडलं असं काही की ज्याने संपूर्ण देशाला हादरा बसला. पुण्यामधून एक अतिशय वेगळीच घटना समोर येत आहे. एका 90 वर्षाची म्हातारी जी काही दिवसापासून पुण्याच्या रस्त्यावर निदर्शनास येत होती. तिला लोक वयस्कर आणि गरीब समजून मदत करायचे. कधी खायला द्यायचे, तर कधी तिचं ओझं उचलायला मदत करायचे. कधी चक्कर येऊन पडली तर घरी पोचवायचे. पण या महिलेचं खरं सत्य जेव्हा बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. शहराच्या गजबजाटात हजारो चेहरे असतात, प्रत्येकाची एक कहाणी असते, प्रत्येकाचा एक इतिहास असतो. पण या 90 वर्षाच्या आजीची कहाणी सामान्य नव्हती. त्यांचं असं काय रहस्य होतं, त्यांनी असं काय लपवलं होतं की जे समजल्यानंतर अक्षरशः संपूर्ण देशाच्या पायाखालची जमीन सरकली. चला जाणून घेऊया या 90 वर्षाच्या म्हातारीचं सगळं गुपित. एक वयोवृद्ध महिला, वय 90 वर्ष, पुण्यामध्ये काही दिवसापूर्वी रस्त्यावर निदर्शनास आली होती. ती बऱ्याच वेळा पुण्यातील एका भागातील रस्त्यावर चक्कर मारायची. कधी भाजीपाला घ्यायची तर कधी किराणा तिच्या हातात असायचा. आता वय जास्त झाल्यामुळे तिच्याकडून ते ओझं उचललं जात नसायचं. बऱ्याच वेळा तिला चक्कर यायची. ती रस्त्याच्या कडेला बसून राहायची. तिला एका दिवशी एका मुलानं मदत केली, ज्या मुलाचं नाव होतं अनिकेत. अनिकेत कॉलेजला जाणारा तरुण. अनिकेत रोज कॉलेजला जाताना त्या म्हातारीला पाहायचा. कधी ती म्हातारी रस्त्याच्या कडेला थकलेली बसलेली असायची, तर कधी बाजारातून भाजी घेताना दिसायची. तिचे फाटके तुटके कपडे, तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या पाहून अनिकेतला दया यायची. त्याला वाटायचं या वयात या आजीची काळजी घेणारं दुसरं कोणी नसेल. पण म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं. आणि अगदी तेच या वयोवृद्ध महिलेच्या बाबतीत घडणार होतं. तिचं वय 90 असेल असं कुणाला वाटत नव्हतं, पण तिच्या आयुष्यात काय गुपितं दडलेली होती, काय भयंकर गोष्टी उघड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला शॉक लागणार होता, हे कुणालाच माहिती नव्हतं. पण ते उघड करणारा होता तो अनिकेत, जो कॉलेजला जाणारा मुलगा, जो रोज तिला पाहायचा. पण त्याला माहिती नव्हतं की ज्या आजींना तो एक साधारण गरीब वृद्ध महिला समजत होता, त्याच्या मागे एक अविश्वसनीय वादळ लपलं होतं. एक दिवशी तो कॉलेजमधून लवकर घरी निघाला. त्याने पाहिलं की त्या आजी रस्त्याने नेहमी सारख्या येत नव्हत्या, जात नव्हत्या. त्या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली मांडी घालून बसल्या होत्या. त्यांना थकवा जाणवत होता, त्यांना दम लागला होता, श्वासोच्छवास वेगानं घेत होत्या. अनिकेतने न राहून आपली सायकल बाजूला घेतली, आपली पाण्याची बाटली, डब्यातली एक चपाती दिली. आजीनं काही न बोलता ती स्वीकारली. पण तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. आजपर्यंत अनिकेत तिला लांबून बघायचा, पण आज तो तिच्या जवळ जाऊन बसला होता. त्याला तिथे काहीतरी वेगळं जाणवलं. त्याने जवळ जाऊन पाहिलं तर आजीच्या डोळ्यात एक वेगळी चमक त्याला जाणवली. आणि ती चमक अशी होती की त्याच्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. आणि इथंच 99% लोक चुकतात. खरं तर त्या महिलेच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. आता ती आजी फारसं काही बोलली नाही. ती म्हणाली, धन्यवाद बाळा. एवढं म्हणून तिने चपाती खाल्ली, पाणी प्यायली आणि लगेच उठून निघायला सुरुवात केली. पण आता अनिकेतच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. ही म्हातारी नेमकं आहे तरी कोण? 90 वर्षाचं वय असून ती तर कशासाठी आली? ही इतकी म्हातारी असून हिच्या डोळ्यात इतकी चमक कशी काय? याचंच त्याला विशेष कौतुक वाटत होतं. तो या सगळ्या रहस्याचा पर्दाफाश करणार होता. तो आता रहस्य उघडकीस आणणार होता, ज्याने महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला धक्का बसणार होता. ही आजी सामान्य नाही, ही कुणीतरी वेगळीच आहे हे त्याला पहिल्या नजरेतच कळालं होतं. बऱ्याच वेळा काही भिकारी महिला असतात, त्या चोऱ्या माऱ्या करतात, चोरी करतात. असा काही प्रकार आहे का की दुसरंच काही गुपित तिच्या मागे आहे? ही जर सामान्य आहे, तिची मुलं बाळं कुठं? ही एकटी का फिरते? सामान कुठं घेऊन जाते? कुठं राहते? आता त्याला सगळं जाणून घ्यायचं होतं. तो सायकलवरून तिच्या मागोमाग गुपचूप जाऊ लागला. सायकल तो तिच्या मागे जात होता, पण अचानक ती तिथून पुढे गायब झाली. हे त्याला समजलंच नाही. पण आता एक दिवस असा येणार होता की ज्या दिवशी या रहस्याची पहिली गाठ सुटणार होती. अनिकेतनं ठरवले की आजी नेमकं कुठे राहते शोधून काढायचं. एके दिवशी तो घरी सांगून कॉलेजला निघालो असं म्हटला, पण तो कॉलेजला गेलाच नाही. तो गुपचूप ती म्हातारी जिथे जात होती तिथे तो लपून बसला. ती म्हातारी आली, तिने हातात भाजीपाला आणला. अनिकेत गुपचूप मागं लागला. त्याला वाटलं ती महिला कोणत्या तरी झोपडपट्टीत किंवा मंदिरात राहत असेल. पण आता जे पाहणार होता त्याने त्याला पहिला धक्का बसणार होता, म्हणजे ज्याने या रहस्याची पहिली गाठ सुटणार होती. आजी हळूहळू हातामध्ये भाजी घेऊन निघाली. ती गेली एका जुन्या चाळीतल्या लहानशा घरामध्ये. पहिल्यांदा अनिकेतला आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं मंदिरात किंवा झोपडीत राहत असेल, पण चाळीमध्ये या महिलेचं स्वतःचं घर होतं. तो त्या घराच्या खिडकीजवळ गेला. आता ती म्हातारी घरात घुसली. आता त्याला माहिती होतं की या आजीची आणि त्याची फारशी ओळख नाही, त्यामुळे डायरेक्ट घरात जाणं चुकीचं होतं. म्हणून तो हळूच खिडकीपाशी जाऊन पाहू लागला. आतमध्ये त्याने जे दृश्य पाहिलं
ते पाहून त्याचे डोळे विस्फारले, कारण की पहिलं गुपित तिथे उघडणार होतं. आतमध्ये ती म्हातारी एका जुन्या मोबाईल फोनवर कोणाशी तरी बोलत होती. अतिशय बारीक आवाजात पण अत्यंत आत्मविश्वासाने बोलत होती. अनिकेत कान लावून ऐकू लागला. आजीचे शब्द त्याच्या कानावर पडली. आजी म्हणाली, हा सौदा पक्का झाला ना, मग ठरल्याप्रमाणे माझं कमिशन उद्यापर्यंत खात्यात जमा करा. मला उद्या बरोबर 37,000 रुपये मला पाहिजेत. अनिकेतच्या डोक्यात मुंग्या आल्या. हिला कमिशन कशाचं, कसला सौदा करते, आणि फोनवर हिला 37,000 रुपये कशाचे मिळाले? 37,000 रुपये म्हणजे 1% कमिशन, म्हणजे 37 लाखाचा मोठा व्यवहार हिने केला आहे. म्हणजे गरीब दिसणारी ही महिला नक्की कोण आहे, कमिशन कशाची घेते? त्याला बरेच प्रश्न पडत होते. पहिला संशय त्याला तिथेच आला. अनिकेत सुन्न झाला. 37% म्हणजे 1%, आणि म्हणजे आजीला तो गरीब समजत होता आणि ती केवळ एका फोनवर 37,000 रुपये कमवत होती. आता हे कसं शक्य आहे? खरं तर हे या रहस्याचं फक्त पहिलं पान होतं, ते उघड झालं होतं. पण आता पुढची गुपित जी उघड होणार होती, ज्याने संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. हिचं कमिशन कशाचं, कसला सौदा करते ही म्हातारी? 37,000 रुपयाला कुठून मिळतात, हा प्रश्न आता अनिकेतला पडला होता. अनिकेत गुपचूप रात्रभर त्याला झोप आली नाही. इंटरनेटवर सर्च केलं, 1% कमिशन कशाचं असतं, इतकं कमिशन कोण देतं, कशासाठी देतं? या बाईला नीट दिसत नाही, नीट चालता येत नाही, चालता चालता चक्कर येते, पण ही फोनवर अगदी ताईट बोलून 37,000 रुपये एका मिनिटात कशी काय कमवते? आता त्याला चैन पडेला. त्यांनी रात्रीतून प्लॅन बनवला आणि डायरेक्ट आजीच्या घरी पोहोचायचं आणि तिला स्पष्ट विचारायचं त्याने ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी अनिकेतला राहवलं नाही. तो थेट घरी गेला. आजीच्या घरी गेला. त्याने पाहिलं, मी काल तिथे होतो, मी सगळं ऐकलंय. तो आजी समोर जाऊन म्हणाला, काल दुपारी तुम्ही भाजी घेऊन आल्या, तुम्ही घरावर फोनवर बोलत होत्या, तुम्हाला एका मिनिटात 37,000 कशाचे मिळतात, तुम्ही कशाचं कमिशन घेता, तुम्हाला मी आता पोलिसांच्या ताब्यात देईल. आता त्याला वाटलं आजी आपल्यावर चिडेल, तर आपलं असं अजिबात तसं नाहीये, असं आजी खोटं सांगेल आणि मी पोलिसांना फोन करते असंही म्हणेल, असं त्याला वाटलं. पण आजी शांतपणे हसली. इतक्या शांतपणे हसली की तिच्या डोळ्यातला आत्मविश्वास आणखी डबल झाला. आता ते पाहून अनिकेतच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला दरदरून घाम फुटला. अनिकेतला वाटलं आता आपलं काही खरं नाहीये. आपण आता हिला सांगितलं, तो तिचं पितळ उघडं करायला गेला होता, पण आता अनिकेतला त्याच्या जीवाची भीती वाटू लागली. त्याला वाटू लागलं बेडरूमच्या बेड खालून 4 जण निघतील आणि मला संपवतील. पण आता ती महिला हसता हसता थांबली. आता ती आजी म्हणाली, कदाचित आज मला कोणतरी असा भेटलाय की ज्याला मी माझं सत्य सांगू शकते. आता आजी बोलायला सुरू केलं. आजी म्हणाली, तुला संशय आला, पण थांब, मी तुला माझी सगळी स्टोरी सांगते. आयुष्याचं सगळं पुस्तक आजी आता उघडणार होती आणि तेच पुस्तक आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या अक्षरशः तोंडी समोर आलंय. आजी म्हणाल्या, बाळा, माझं लहानपण खूप खडतर होतं. वडील लहानपणी वारले. आईने आम्हा भावंडांना कसं बसं वाढवलं. 16व्या वर्षी माझं लग्न झालं. शिक्षण अर्धवटच राहिलं होतं. अनिकेतला सुरुवातीला वाटलं ही फक्त फेकाफेकी करते, पण आजी त्याला पुढे जे सांगणार होती ते ऐकून अनिकेत आणखीनच हादरणार होता. तिच्या आयुष्यात कोणतं वादळ होतं, लग्नानंतर तिच्या आयुष्याचं काय झालं, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तिला 37,000 कशाचे मिळतात, ती सांगू लागली होती. तिचा प्रत्येक शब्द महाराष्ट्रातल्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकत होता. आजी म्हणाली, 16व्या वर्षी माझं लग्न, पण तो माणूस म्हणजे माझा नवरा जो घराबाहेर पडला तो पुन्हा कधी आलाच नाही, ना माहेरचा आधार ना सासरचा. तेव्हा मी ठरवलं की आता जगायचं ते स्वतःच्या जीवावर, आणि इथूनच खरं एका स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली. त्यांनी शिवणकाम सुरू केलं. घरात चक्की घेतली, पण संघर्ष संपला नव्हता. त्या घरात ज्या भाड्यात घरात राहत होत्या त्या घरमालकांनी छळ सुरू केला. त्या सांगत होत्या, अनिकेतच्या डोळ्यात आता पाणी यायला लागलं होतं. त्याला आपली चूक समजली होती. लहानपणीच आईबाप सोडून गेले. 16व्या वर्षी एकाकी पडलेली महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडत होती. जेव्हा त्या पुण्याच्या भाड्याच्या घरात राहत होत्या तेव्हा घरमालकानं छळ केला. घरमालकांनी पाणी तोडलं, लाईट घालवली. इतकंच नाही तर गुंड पाठवले. घरात 2 धिप्पाट गुंड शिरले. तेव्हा आजी जे शब्द वापरल्या होत्या ते शब्द खूप भयानक होत्या. गुंडांना आजी फक्त एकच म्हणाल्या की तुम्हाला काय करायचं घ्या करून, तुम्ही फक्त फार तर फार माझा जीव घेऊ शकता, याच्या पलीकडे तुम्ही काहीच करू शकत नाही. त्या आवाजातलं धैर्य आणि तो मोठा एक निर्धार पाहून ते गुंड तिथून पळून गेले. अनिकेत आता एकदम ऐकून सुन्न झाला होता. एक म्हातारी जिला समजत होतो ती आयुष्याचा अत्यंत मोठा धडा त्या ठिकाणी देत होती. मग आजीने एवढा काय संघर्ष केला, पण 37,000 कशाचे मिळाले हा मुद्दा अजून तिथंच होता. तेव्हा आजी म्हणाले, आयुष्यात मला खूप शिकायला मिळालं. मी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यात होते. मला काम करता करता बऱ्याच गोष्टी जमतात आणि मी एक रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करते. मी लोकांच्या जागा विकून देणं, खरेदी विक्रीमध्ये लोकांची मदत करते. मला काही लोक बाकीच्या लोकांना 2% कमिशन देतात,
पण मला 1% देतात. आता कालचा जो तू फोन ऐकलास ती प्रॉपर्टीची किंमत 37 लाख होती आणि म्हणून मला 1% कमिशन 37,000 रुपये मिळालं. आता अनिकेतला खूप वाईट वाटलं. आजी म्हणाली, बाळा मी पैसा पाहिला, संघर्ष पाहिला, पण समाधान हीच खरी श्रीमंती आहे. मी रस्त्यावरून फिरते कारण मला जमिनीवर राहायला आवडतं. थकलेले चेहरे, कष्टकरी हात मला माझ्या संघर्षाची आठवण करून देतात आणि जगण्याची नवी उमेद देतात. मी माझं दुःख दाखवून सहानुभूती मिळवली नाही, तर संकटाशी लढून माझं आयुष्य घडवलं आणि हाच होता माझा सकारात्मक विचार. अनिकेत निशब्द झाला. आजीची कहाणी फक्त एका स्त्रीची नव्हती, तर ती होती तिच्या धैर्याची, तिच्या संघर्षाची आणि कधीही हार न मानणाऱ्या तिच्या वृत्तीची. रस्त्यावर दिसणारा चेहरा फक्त चेहरा नसतो, तर त्याच्या मागे एक कथा दडलेली असते. त्यामुळे कोणालाही कमी लेखू नका, कुणाचीही थट्टा करू नका. जमेल तर मदत करा, कारण की तुमचा एक छोटासा प्रयत्न कोणाचंही आयुष्य बदलू शकतो. ही हृदयस्पर्शी कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.